अक्कलकोट श्री स्वामी समर्थ स्तोत्र. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया. स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी दाहली. थोर ऋषीमुनी संतजन बुधगणा आणि सज्जन करुणी तयासी नमन ग्रंथरचना आरंभली. श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुनी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी. नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्यांचे कोणालाच माहीत नाही साचे अंदाज मात्र अनेक. त्यांच्या जन्मासंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानून प्रत्येकाने समाधान मानावे. म्हणे उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वावळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने. कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन. आगळी ती अवतार कोण प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी. एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण. तेव्हा दिले उत्तर छान स्वामुखेच समर्थांनी. मी यजुवेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंहान. कश्यप गोत्र राशीमीन ऐसे स्वामी म्हणाले. खरं खोटे देवदाने बरे नाही खोलात शिरणे. ईश्वरी करणीची कारणे आपण काय शोधावी. दत्तात्रय तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरी केला धारण. सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने. नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेस केले प्रयाण. दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले. दत्त वास्तव्य जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इतरत्र. यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेढ्यासी आले. तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात. काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला. जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या. पुढे अक्कलकोट हे वास्तव्याचे झाले ठिकाण. अखेरपर्यंत तिथेच राहून अनंत लीला दाखविल्या. तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे. अजानुबाहू कोपून छोटे दिगंबर असती अनेकदा. स्वामी समर्थ अक्कलकोटाचे चौथे अवतार दत्तात्रयाचे. 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले. पहिले दत्तात्रय, दुसरे श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ. गाणगापूर दर्शन देव दुर्लभ जागृत दत्तस्थान ते. तेथे हावनी साक्षात्कार पहावयासी येतो चौथा अवतार. अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे. अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुणी. भक्तांची साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा. नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना. शेवटी कराया क्षमायाचना लागले स्वामी चरणासी. स्वामी सर्वाक साक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार. कधी सौम्य कधी उग्रतर रूप दाविले दासांना. ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली. जन्मोजन्मीची पापे जळली पुण्य राशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गुढ निर्विवाद. झाल्या विन कृपा प्रसाद अर्थ त्यांचा समजेना. स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे. अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणिती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती. ज्याच्या तो चौमध्ये चित्ती इतरा अर्थबोध होईना. कोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या. कोणाच्या मस्तिकी मारल्या पायातल्या वाह नाही. त्याच्या ज्याच्या भाग्याप्रमाणे स्वामीने दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवदानही दिले. अनेकांच्या वादी केल्या दूर अनेकांना दाखविले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा. सर्व साक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिलेले भक्तांना. न सांगता सर्व जाणिले ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहुनी मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी. दयेचा अथांग सागर भक्तासाठी प्रमुदार. अनेकांचा केला उद्धार समुपदेश दीक्षा देऊनी. स्वामी राया दत्तात्रया तुमच्या कृपेच्या असावी छाया. हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी. मजवर होता कृपा दृष्टी दत्तमय भासेल सर्व सृष्टी. सुखसंपत्तीची होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती. ऐशी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणून. मिठी घेत सीतव चरणी धाव पाव समर्था तू. तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा.
ओळखुनी माझ्या भोळ्या भावा, वरदहस्त ठेवा मस्तकी. संसार तापे पोळलो भारी, दूर करा ही दुःखे सारी. तुमच्या विन माझा कैवारी, अन्य कोणी दिसेना. तुमचे पाय माझी काशी, पंढरपूर सर्व तिथे तशी. आहेत तुमच्या चरणापाशी, मग यात्रेस जाऊ कशाला. अक्कलकोटचे समर्थ स्वामी, रंगून जाता त्यांचे नामे. ब्रह्मा विष्णू शिवधामी, सर्व भक्ती पोचते. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पाय दृढ श्रद्धा ठेवावी. आणि आपली भावना असावी, मनोभावे ऐसी करीन. पाठीशी आहे अक्कलकोट स्वामी, उगीच कशास भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी, समर्थांच्या दासाशी. भाग्यवान ते जे लागले भजनी, वादविवाद केले पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता. वेदांचा अर्थ लाविला, पंडितांच्या ताठा जिरविला. भाविक भक्तांना दिदला, धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्के अलौकिक जगा वेगळे. त्यात प्रेमांचे सागर साठले, धन्य धन्य ज्यांना उमजले ते. बाळप्पा चोळप्पा ते सर्वांनी, लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी. गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले, श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला संपले खेळ, ताटा तुटीची आली वेळ. स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ, परब्रह्मात मिळाले. शके 1800 बहुधान्य नाम संवत्सरी, चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी. पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलबिचल. क्षणात पापण्या झाल्या चल, निजानंदी झाले निमग्न. वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर 5वा दिवस शनिवार. स्वामी प्रगटले नीले गाव बाहेर, दिले दर्शन भाऊसाहेबांची. ऐसा येती दत्त दिगंबर, संपवून आपुला अवतार. निजधामा गेला निरंतर, भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली. सर्व भक्त मंडळी हळहळली, अन्न पाणीही सुचेना. गावोगावींची भक्त मंडळी अक्कलकोटी गोळा झाली. समर्थाची समाधी पाहिली आपल्या शास्त्रुनयनांनी. 4था अवतार संपला, तरी चैतन्यरूपे तेथेच राहिला. अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येते समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. याचे असते असंख्य दाखले, अनेकांनी अनुभवले. म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया. नम्र होऊन त्यांचे चरणी, कळकळणे करूया विनवणी. स्वामींना यावी करुणा म्हणून, प्रार्थना त्यांना करूया. जय जया दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था. सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया करी का मजवरी. अनेकांच्या संकटी आला धावून, आता माझी प्रार्थना ऐकून. समर्थराया देई दर्शन, दूर लोटू नको मला. व्यवहारी मी जगतो जीवन, अनेक पापे घडती हातून. तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी. सद्गुरु राया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी. ऐसे बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी. सुखाचे व्हावे जीवन ऐहिक, धन दौलत मिळावी. मिळावे पुत्र पौत्र सुख, गृहसौख्य आणि वाहन सुख. अंती सद्गती लाभावी. तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा, म्हणून याचना करतो देवा. उदार मनाने वर द्यावा, आणि तथास्तु म्हणावे. तुमची होता कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य. म्हणून आलो तव पायी शरण, दत्तात्रया दया घना. मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून. या पोथींचे करीतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेचे. वेडी वाकुडी माझी सेवा, स्वीकारावी स्वामी देवा. वरदहस्त नित्यमस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षी, चैत्रमासी शुक्ल पक्षी. शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवून पिढ्यात, किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसून ही पोथी वाचावी मनात, इच्छा सफल होईल. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर. एकाच तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मोई. एकाची करिता भक्ती, तिघांनाही पावते ती. ऐसी ठेवून आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी. या पोथीचे करिता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न. करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य सत्य वाचाही. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थ अर्पणमस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण.